सीएसएमटी स्थानकाबाहेरचे रस्ते मोकळे आहेत। या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। सीएसएमटी स्थानकाबाहेरचे रस्ते मोकळे करण्यात आले। या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाढवण्यात आलेला आहे। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कशा पद्धतीने वाढवण्यात आलेला आहे। त्यासोबतच जे दोन रस्ते मागच्या 3 दिवसापासून मराठा आंदोलकांनी अडवून ठेवले होते, त्या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं, त्या परिसरातले जे रस्ते आहेत ते हायकोर्टाच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून मोकळे केले गेलेले आहेत आणि जी वाहतूक आहे ती सुद्धा सुरळीत झालेली आहे। ज्या सार्वजनिक वाहतूक आहे ती सुद्धा सुरू आहे, बसेस येत आहेत, गाड्या आहेत, त्यासोबतच खाजगी वाहतूक सुद्धा सुरू झालेली आहे आणि पोलिसांचा या संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। उद्घोषणा केल्या जात आहेत मराठा आंदोलकांनी रस्त्याच्या दुसरीकडे जावं आणि बॅरिकेडच्या बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन करावं। त्यासोबतच जे ट्रक्स या संपूर्ण परिसरामध्ये पार्क केलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी काढून घ्यावे। 12 वाजेपर्यंतची जी वेळ आहे ती हायकोर्टानं सर्व मराठा आंदोलकांना आणि मुंबई पोलिसांना दिली होती की त्या वेळेमध्ये हे सगळे जे रस्ते आहेत ते मोकळे करण्यात यावे आणि आपण पाहतोय की आता जे रस्ते आहेत ते मोकळे झालेले आहेत। वाहतूक दोन्ही बाजूची सुरळीत झालेली आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग सुद्धा केलेली आहे। माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला सांगेल ही सगळी दृश्य दाखवावी जेणेकरून इथलं नेमकं वातावरण कसं ते सुद्धा आपण पाहतोय। बरेचसे मराठा आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा सीएसएमटीच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी एक मराठा लाख मराठाचा जो नारा आहे तो बुलंद केला जातोय, एल्गार पुकारला जातोय आणि ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या अशी जी मागणी आहे ती सुद्धा लावून धरली जाते। प्रसंगी सरकारनं दखल घ्यावी। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। कालपासून त्यांनी पाणी सोडलेलं आहे, कडक उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे। मेलो तरी चालेल पण इथून हटणार नाही, मुंबई सोडणार नाही असा देखील त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की जे मराठा आंदोलक आहे ते सुद्धा तितक्याच पद्धतीनं तशाच पद्धतीनं आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच खबरदारीचा उपाय म्हणून RAF म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांची तुकडी जी आहे ती या ठिकाणी तैनात आहे। आपण पाहतोय दुपारची वेळ झालेली आहे, केळ्याचं जे वाटप आहे ते सध्या या ठिकाणी मराठा आंदोलकांना सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की बरेचसे मराठा आंदोलक जे या ठिकाणी सध्या पुन्हा एकदा एकत्र येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे आंदोलन आणखी जास्त तीव्र होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, अपडेट्स घेत राहूच।